नमस्कार, बिग न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दहिवली भूस्खलन दुर्घटनेचा शेवट दुर्दैवी, बेपत्ता दोघांचे मृतदेह सापडले. एनडीआरएफची शोध मोहीम पूर्ण. पूरग्रस्त खेडची गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्याकडून पाहणी. तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी खेड शहरातील पूरग्रस्त भागाची केली पाहणी. लोटे एमआयडीसी पुन्हा प्रदूषणाचा आरोप. रासायनिक पाणी सोनगावात शिरल्याने ग्रामस्थ संतप्त. विद्यार्थ्यांच्या विविध न्याय हक्कासाठी व शैक्षणिक हितासाठी पुकारलेल्या आमरण उपोषणाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख सचिनजी निकम यांचा पाठिंबा. आणि वीज प्रश्नावर दापोली भाजपचा आक्रमक पवित्रा, महावितरणला दिला इशारा. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीत झालेल्या भीषण भूस्खलन दुर्घटनेचा दुर्दैवी शेवट झालाय. दरडीखाली बेपत्ता झालेल्या शांताराम शेलार आणि सतीश शेलार यांचे मृतदेह मंगळवारी सायंकाळी एनडीआरएफच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. या घटनेत कल्पना शेलार यांना यापूर्वी सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. मुसळधार पाऊस, डोंगर उतार, चिखल आणि सतत दरड कोसळण्याच्या धोक्यात तब्बल 30 एनडीआरएफ जवान, पोलीस, महसूल विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांनी युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवली. बचाव कार्यासाठी आणलेले पोकलेन मशीनही मातीमध्ये रुतल्याने अनेक तास हाताने मलबा हटवावा लागला. घटनास्थळी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेशदादा कदम, जिल्हाधिकारी मनोज जिंदल आणि वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. दरडप्रवण भागातील नागरिकांचं तातडीने स्थलांतर, नुकसानग्रस्तांना शासनाची मदत आणि पुनर्वसनाची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यावर शोककळा पसरली असून दहिवलीतील बचाव मोहीम अखेर पूर्ण झाली आहे. मी अर्थातच कुटुंबियांवरती खरं डोंगर कोसळलेला आहे. आमची आता प्रायोरिटी हीच आहे की जे 2 गृहस्थ तिकडे अजून अडकलेले आहेत तर त्यांना तिथून बाहेर काढण्यामध्ये आमची प्रायोरिटी आहे. आणि आपल्याला माहिती की हा संपूर्ण भाग आहे तो हा सह्याद्रीच्या पायथ्याशीला ही संपूर्ण गाव आहे. संध्याकाळच्या नंतर कुठलेही बचाव कार्य करता येत नाही. प्रचंड पाऊस असतो, अंधारामुळे करता येत नाही. परंतु एनडीआरएफची टीम 30 जवान इथे आहेत आणि ते प्रयत्न करतात. माझा विश्वास आहे पुढच्या काही तासामध्येच सापडतील देखील. पोखलेन देखील आम्ही आणला होतो, तो देखील तिकडे बसलेला आहे, तो देखील अडकलेला आहे. बचाव कार्यामध्ये पावसामुळे अडचणी येत आहेत, परंतु नक्कीच प्रयत्न आमचा चालू आहे. आता काय शासनाकडनं आपल्या काय मुख्यमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्री मोदी यांशी मी येतानाच त्यांनी आजही संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु डोंगरखोऱ्याचा भाग असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क प्रसार होऊ शकला नाही. परंतु जी काही प्राथमिक चर्चा आमची शासनाची भूमिका आहे त्यामध्ये अर्थातच मी स्वतः इथे आहे, राज्यमंत्री देखील, शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून देखील कुटुंबियांना आणि सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो. 100% जे वारसदार आहेत त्यांना योग्य मदत देण्यात येईल. ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांना पुन्हा उभं करण्याकरिता शासनाकडे 100% मदत करण्यात येईल. आणि कुटुंबियांच्या पाठीशी ज्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्या सर्वांच्या पाठीशी देखील आम्ही शासन म्हणून देखील उभे आहोत आणि शिवसैनिक म्हणून देखील आज या सर्व कुटुंबियांना आम्ही सर्व आहोत. स्थलांतराच्या संदर्भामध्ये काय आपण या ठिकाणी शासनाच्या अधिकाऱ्यांनी काय माहिती दिल्यासाठी करावं लागेल? मागील जवळपास 1 वर्षापूर्वी मी या बाबतीत बैठक घेतली होती आणि त्यामध्ये माझ्या सूचना अशा होत्या की संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात अशी शक्यता आहे, अशा ठिकाणाचा एक आराखडा तयार केला पाहिजे. त्या गावांमध्ये जिथे जिथे शासकीय जागा आहेत तिथे आपण स्थलांतरित करायचा प्रस्ताव आपण ग्रामस्थांसमोर ठेवला पाहिजे. शासकीय जागा नसतील तर खासगी जागा आपण बघा, त्या आपण संपादित करून घेऊ. त्या ठिकाणी आपल्याकडून येतं ते आपण बघू. कोणी अनेक ठिकाणी काही दानशूर व्यक्तिमत्व असतात, ते आपली जमीन अशा वस्त्यांसाठी, अशा घरांसाठी स्थलांतर करण्याकरिता द्यायला तयार असतात. तर त्यांची आम्ही प्रयत्न करू. जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत नक्कीच या बाबतीमध्ये हा पर्याय उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून आपण त्या प्रयत्नामध्ये आहोत. आराखडा पुन्हा मी जिल्ह्याचं ते एक तयार करतो आहोत. धोक्याच्या ठिकाणच्या जागा जी घरं आहेत त्यांना स्थलांतरित करायचे यामध्ये आम्ही प्रयत्न करतो. 6 तारखेला रात्री 9:30च्या सुमारास गुडुबवाडी दहिवली येथे
भूस्खलन होऊन डोंगर मोठ्या प्रमाणात खाली होऊन बऱ्याच घरांचं नुकसान झालं होतं आणि त्यामध्ये 3 जण एका ढिगाऱ्याखाली घरामध्ये अटकलेले होते. महिलेला सुखरूप वाचवण्यास इथे स्थानिक लोक आणि पोलीस प्रशासनाला हे झालं, पण 2 जण ज्यांचं ते आता सकाळपासून NDRF, स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने ते बाहेर काढलेलं आहे. इथे ग्रामस्थांची फार मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे आणि सध्या दोन्ही बॉडी रिकवर करण्यास पोलीस प्रशासनाला यश आलेलं आहे. पुढील बचाव कार्य चालू आहे. रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात खेड शहरातील मुख्य बाजारपेठ तब्बल 16 तास पाण्याखाली राहिली. या पुरामुळे अनेक व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी मंगळवारी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी मुख्य बाजारपेठेसह विविध भागांना भेट देत नुकसानग्रस्त व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पाहणी दरम्यान योगेशदादा कदम यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्तांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच पात्र नागरिक आणि व्यापाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यास सांगितले. यावेळी शहरातील पूरस्थिती, नुकसानग्रस्त भागातील परिस्थिती तसेच भविष्यात अशा आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत देण्याबाबत प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे असे निर्देशही योगेशदादा कदम यांनी दिले. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदय सामंत आणि माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती तथा रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांनी खेड शहरातील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला. पाहणी दरम्यान पालकमंत्र्यांनी संबंधित प्रशासनाला पूरग्रस्तांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे, पंचनामे जलद गतीने करण्याचे तसेच आवश्यक त्या सर्व शासकीय मदतीचा लाभ तात्काळ उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच बचाव आणि मदत कार्य अधिक प्रभावीपणे राबवून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे असून कोणत्याही नागरिकाला मदतीपासून वंचित राहू दिलं जाणार नाही अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. या प्रसंगी शहर प्रमुख कुंदन सातपुते, युवा सेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन, नगराध्यक्ष सौ माधवीताई गुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, महिला बाल कल्याण समिती सभापती रसिका खेडेकर, स्वच्छता समिती सभापती तौसिफ खोत, नगरसेवक प्रेमल चिखले, स्वप्नील सैतवडेकर, आरिफ मुल्लाजी, सरफराज पांगारकर, पराग बांदिवडेकर, सचिन करवा, मानस उपावले तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी एक असलेल्या लोटे MIDC मध्ये पुन्हा एकदा प्रदूषणाचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. भर पावसात MIDC मधून CETP कडे जाणाऱ्या मुख्य वाहिनीतील रासायनिक पाणी थेट सोनगाव परिसरात पसरल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या रासायनिक पाण्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा स्रोत, शेती आणि खाडी परिसर प्रदूषित झाल्याची भीती व्यक्त केली जाते. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी MIDC प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. मात्र अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तरांवर ग्रामस्थांनी असमाधान व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. लोटे MIDCतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेणार आणि प्रदूषणाला जबाबदार असलेल्यांवर काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. 1 मे 1960 रोजी मराठी भाषेला महाराष्ट्राची राजभाषा म्हणून दर्जा प्राप्त झाला. 26 जानेवारी 1965 पासून प्रशासकीय कारभारात मराठी भाषेचा अधिकृतरित्या वापर सुरू झाला. ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. परंतु पटसंख्येची अट या शासन निर्णयामुळे ग्रामीण भागातील मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येते. हा विषय अतिशय गंभीर असून या विषयाला वाचा फोडण्यासाठी खेड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर अजित अनंतराव भोसले आणि तिसंगी गावचे ग्रामस्थ यांनी खेड पंचायत समिती कार्यालय येथे उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
या गंभीर विषयाच्या जाणीवेतून त्यांनी घेतलेल्या या विधायक निर्णयाला म्हणजेच उपोषणाला खेड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख सचिनजी निकम यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तशा आशयाचं पत्र त्यांनी सादर केलं. सदर पत्र सादर करताना त्यांच्यासोबत शहर प्रमुख चंद्रशेखर पाटणे, उपशहर प्रमुख राजन निर्मळ, सचिन केळेकर, संजय मोडसे, संदीप चव्हाण, अनंत पवार उपस्थित होते. आज इथे डॉक्टर अजित अनंतराव भोसले आणि समस्त ग्रामस्थ तिसंगी गाव यांनी जे उपोषणासाठी इथे जे बसलेले आहेत, या उपोषणाला पाठिंबा देताना मला एवढंच सांगायचं आहे, 1960 रोजी मराठी भाषेला राजभाषा हा दर्जा प्राप्त झाला आणि 1965 पासून मराठी भाषा ही प्रशासकीय कारभारात तिला अधिकृतरित्या वापरण्याची सुरुवात झाली आणि नुकतंच 2 वर्षापूर्वी 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून दिला. एका बाजूला मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला म्हणून आपण अभिमान बाळगायचा आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या येणारी पिढी मराठी भाषा शिकू शकणारच नाही अशी परिस्थिती निर्माण करायची. असा हा धोरण सध्या म्हणजे सरकारचा शासनाचा आहे असं आम्हाला वाटतं आणि ह्या धोरणाचा फटका ज्या मराठी शाळा बंद होत आहेत, पटसंख्याच्या निकषावरती जे काही धोरण हे केलेलं आहे की शाळा बंद होत आहेत, याचा फटका या तिसंगी गावातील जी न्यू इंग्लिश स्कूल आहे, नूतन इंग्लिश स्कूल ही जी आहे, या शाळेलाही फटका बसणार आहे आणि जवळपास 60 वर्षापूर्वीपासूनची ही शाळा आहे. या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी देशसेवेसाठी विविध पदावरती कोण अधिकारी झालेत. अशी 60 वर्षापूर्वीची शाळा आज तिला हा फटका बसणार आहे आणि हे होऊ नये यासाठी तिसंगी गावचे ग्रामस्थ इथे उपोषणाला बसलेले आहेत. एका बाजूला सरकार म्हणतं मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि मग अशी पटसंख्येच्या निकषावर जर शाळा बंद होणार असेल तर शेतकऱ्यांची आणि गोरगरिबांची मुलंच शिक्षणापासून वंचित राहणार आहेत आणि हे होऊ नये म्हणून हे तिसंगी गावच्या ग्रामस्थांनी हे उपोषण पुकारलेलं आहे. त्यांच्या या विधायक कार्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी खेड तालुका प्रमुख सचिन निकम आमच्या पक्षाकडून मी या उपोषणाला समर्थन देत आहे. धन्यवाद. दापोली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक गावातील वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर दापोली भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन न केल्याचा आरोप करत वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अतिरिक्त कर्मचारी दापोलीत पाठवण्यात येणार असून बहुतांश भागातील वीज पुरवठा लवकरच पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. मात्र कामात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपने दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटानजीक धामणदेवी येथे आज पहाटे मोठी दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. प्रशासनाने तातडीने धामणदेवी ते परशुराम घाट हा एक मार्ग बंद करून जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवण्याचं काम सुरू केलं. वेळेत घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान जिल्ह्यात रेड अलर्ट कायम असून घाट परिसरातून प्रवास करताना वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. खेड दरवली येथे मध्यरात्री दुर्दैवी घटना घडली. दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील शेलारवाडीमध्ये 4 घरांवर मध्यरात्री मोठी दरड कोसळली. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी घटनास्थळी दाखल होत घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती घेतली. त्यांच्यासोबत असलेले मदत ग्रुप खेड आणि भाजपा खेडच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दरड बाजूला काढण्यासाठी मदत केली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री झालेल्या भीषण भूस्खलनाची घटना समजल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खेड तालुका प्रमुख सचिन निकम यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अपघातग्रस्त कुटुंबांबाबत माहिती घेत प्रशासनाशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासह नारायण खेडेकर, संजय गोगले, नारायण गोवळकर, सुरेश कदम, लक्ष्मण घाट,
आणि शुभम गायकवाड उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाने जारी केलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 24 तास सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी असं आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केलं. नमस्कार, मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या पावसाळी वातावरणामध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे पाऊस पडत आहे. बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळण्याचेही प्रकार घडलेले आहेत. तरी रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबई गोवा महामार्गाने तसेच घाटामार्गे कोल्हापूर कडून कोकणाकडे येणारे रस्ते, साताऱ्यातून कोकणाकडे येणारे रस्ते या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रकार घडलेले आहेत. सर्व नागरिकांना ही नम्र विनंती की अशा वातावरणामध्ये आपण रत्नागिरीकडे येणारा जो प्रवास आहे तो कृपया टाळावा. अशा वातावरणात अपघात होण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. तरी कृपया नागरिकांनी रत्नागिरी जिल्ह्यातून होणारा जो प्रवास आहे, मुंबई गोवा महामार्गातून होणारा जो प्रवास आहे तो कृपया टाळावा. याचबरोबर बरेचसे नागरिक हे पर्यटनासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यांना नम्र विनंती की कृपया IMD आपल्या पर्यावरण विभागाचा जो हवामान विभागाचा जो अहवाल आहे तो वारंवार आपण त्यांच्या सूचनांकडे लक्ष देत राहा. आपल्याला या संबंधी मेसेजेसही येत आहेत. आपण पोलीस विभाग, आपत्ती प्रशासन विभाग यांनी दिलेल्या सूचनांचे कृपया पालन करावे आणि रत्नागिरी जिल्ह्यातून होणारा जो प्रवास आहे यावेळी टाळावा. बऱ्याच नद्यांना पूर आलेला आहे. बऱ्याच समुद्रकिनारे भरतीची परिस्थिती आहे. त्यामुळे बरेचसे जे पर्यटक इथे आलेले आहेत त्यांनी कृपया अशा ठिकाणी जाणे टाळावे, धबधब्यांवर जाणे टाळावे. कारण खूप मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती असल्यामुळे पर्यटक अशा ठिकाणी अटकून राहण्याचा किंवा जीवितहानी होण्याचा धोका संभवत आहे. कृपया सर्व नागरिकांना विनंती की पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे त्यांनी पालन करावे. आपल्याला आवश्यकता असल्यास आपण डायल 112 आमच्या रत्नसेतू चॅटबोट तसेच आपल्या पोलीस स्टेशनचे जे मोबाईल नंबर, पोलीस स्टेशनचे नंबर आपण आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेले आहेत. त्या संकेतस्थळाच्या नंबरवर आपण संपर्क साधू शकता आणि काही मदत लागेल तर पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रत्नागिरी दौऱ्यावर असताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे, संजय राऊत, शरद पवार गट, पावसाची परिस्थिती तसेच मुंबई गोवा महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामाबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आदित्य ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक बळकट झाली असून काँग्रेस सोबत हातमिळवणी करणारे खरे गद्दार आहेत. पक्ष कसा वाढवायचा हे आत्मचिंतन करण्याची गरज विरोधकांना आहे. जमिनीवर उतरून पक्षवाढ कशी करायची हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले. राहुल गांधींची गळाभेट घेणाऱ्यांनी शिवसेनेबाबत बोलू नये अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, एखादी व्यक्ती आजारी असताना तिच्यावर टीका करणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार नाही. अशा प्रकारची भाषा करणाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भूस्खलनाचा धोका असलेल्या ठिकाणांवरील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच गाळ काढण्याच्या कामामुळे अनेक भागात मोठे नुकसान टळल्याचं सांगत माती कचरण्याच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी तज्ञांचं मार्गदर्शन घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार गटाच्या NDA मध्ये प्रवेशाच्या चर्चांबाबत बोलताना जशा चर्चा तुम्हाला ऐकायला मिळतात तशाच आम्हालाही ऐकायला मिळतात. NDA मध्ये जायचं की नाही हा निर्णय शरद पवार साहेबच घेतील असं सामंत म्हणाले. मुंबई गोवा महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामाबाबत त्यांनी सांगितलं की संबंधित लिंक नुकसानग्रस्त झाल्याची माहिती स्वतः शिवेंद्रराजे यांनी दिली आहे. कामात त्रुटी आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी ठाम भूमिका उदय सामंत यांनी मांडली. जवळजवळ 6 वाजल्यापासून मी खेडच्या टोकापासून आता रत्नागिरीपर्यंत स्वतः प्रत्यक्षात मुसळधार पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी केलेली आहे. दुर्दैवानं दहिवलीमध्ये खेड तालुक्यात
एक फार मोठी लँडस्लाईड त्या ठिकाणी झाल्यामुळं 3 लोकं त्याच्यामध्ये गाडली गेली होती. एका महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये NDRFला यश आलं. अजून 2 व्यक्ती ज्या आहेत त्या ढिगाऱ्याखालीच अजून आहेत. मी दुपारी असं म्हटलं होतं की आपण ईश्वराला प्रार्थना करूया की त्या देखील त्या महिलांसारखे बाहेर येतील, परंतु NDRFनं आत्ताच मला सांगितलं की ती शक्यता मावळलेली आहे, परंतु अजूनही त्यांच्या बॉड्या काही मिळालेल्या नाहीत. लँडस्लाईड ज्या ठिकाणी होऊ शकते पुढच्या 4-5 दिवसात किंवा पावसामध्ये, तिथल्या सगळ्या लोकांना शिफ्ट करण्याचे पालकमंत्री म्हणून मी आत्ताच्या बैठकीमध्ये निर्देश दिलेले आहेत. जर लोक ऐकत नसतील तर त्यांना विनंती करावी, नाहीतर आपल्याला काहीतरी प्रक्रिया करून त्यांना त्या दरड काय ते श्रवण काय तो क्षेत्र दरड प्रवण क्षेत्रामधनं बाहेर काढावं लागेल. थोडं आपण देखील ही जनजागृती केली पाहिजे. आरोग्याच्या सुविधा, आता पावसानंतर जी काही रोगराई पसरेल त्याच्यासाठी आरोग्याच्या सुविधांचा देखील मी आता आढावा घेतला. 100% औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे ती पण काही चिंता करण्याचं काही कारण नाही. मी खेडच्या व्यापाऱ्यांना देखील भेटलो, चिपळूणच्या व्यापाऱ्यांना देखील भेटलो, चिपळूणमध्ये देखील आपत्कालीन बैठक घेतली, संगमेश्वरच्या सगळ्या व्यापाऱ्यांना मी भेटलो. पण एक समाधानाची बाब आहे की प्रत्येक व्यापाऱ्याने मला हेच सांगितलं की ज्या पद्धतीनं 2021ला पाणी हे खेडमध्ये शिरलेलं होतं, चिपळूणमध्ये शिरलेलं होतं, संगमेश्वरमध्ये शिरलेलं होतं, या तिन्ही मोठ्या नद्यांचा गाळा काढल्यामुळं पाणी शिरायचं मार्केटमधलं जे ती उंची होती 4 मीटर, 5 मीटर, 3 मीटर, ती आता कमी झालेली आहे आणि पूर्णतः तिथली जी वस्ती आहे ही सुरक्षित झालेली आहे. पाणी आणि ते नुकसान किती दिसून आलं आपल्याला टेंटेटिव्ह अंदाज? ते आता कशेडी घाटामध्ये आपण म्हणतो की दरड कोसळलेली आहे. मी अजून एक तुम्हाला करेक्ट करतो की कशेडी घाटामध्ये कुठेही दरड कोसळलेली नाही. सगळ्यात आश्चर्याची बाब आहे म्हणजे हा खरं तर आपण आता विद्वानांकडनं सल्ला घेतला पाहिजे. खेड सोडल्यानंतर कशेडीच्या मध्ये जो सपाट भाग आहे, ज्या सेंटरपासून 150 मीटरवर डोंगर आहे, तो अख्खा डोंगर शिफ्ट होऊन खाली आलेला आहे. बघितलं ना तुम्ही? आणि नुसता शिफ्ट झाला नाही तर दुसऱ्या पलीकडची घरं देखील त्याच्या खाली गाडली गेलेली आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं माती का सरकते हा तज्ज्ञांचा देखील सल्ला घ्यावा लागेल. त्याच्यामुळे वित्तहानी जी झालेली आहे त्याची नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. जीवितहानी जी झालेली आहे तिथं 4 लाख रुपये जे आपण देतो ते तातडीनं देण्याची मी सूचना दिलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी 2-3 घरामध्ये पाणी शिरलं होतं तिथं मदतच होऊ शकत नाही त्या लोकांना शिवसेनेमार्फत आम्ही मदत केलेली आहे. 5-6 दिवसच पाऊस जे दहिवलीचा विषय झाला भूस्खलनाचा, तर लोकांना हलवलं नाही. तुम्ही आता आदेश म्हणालात, ह्याआधी काही प्रशासनानं काम 100% केले. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 100% केले. म्हणूनच तुमची मला आवश्यकता एवढ्यासाठीच आहे. त्या भागामध्ये अनेक वेळा प्रांताधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी सांगून सुद्धा आम्ही तिथून हलणार नाही ही आडमुठी भूमिका काही लोकांनी घेतली. आता शेलारवाडीच्या बाजूला निकमवाडी आहे, त्या निकमवाडीतल्या 54 लोकांना आज तिथे मी गेल्यानंतर हलवलं आहे. पण काल देखील त्यांना ज्यावेळी सांगितलं की इथनं तुम्हाला बाजूला गेलं पाहिजे, त्यांनी आकांडतांडव केला पण तिथनं ते हटले नाहीत. त्याच्यामुळं जीविताची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. 27 ते 28 ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी काही ठिकाणून बाहेर आलेली आहेत लोकं आणि काही ठिकाणं आलेली नाहीत. ती 7-8 ठिकाणं आहेत. ती आता मी पोलिसांना सांगितलं आणि प्रशासनाला सांगितलं आहे की त्यांना कन्व्हिन्स करून बाहेर आणा. कारण त्यांची संवेदनशीलता, त्यांची भावनाप्रधान वागण्याची पद्धत, त्यांचं म्हणणं असं आहे की मी घरातनं जर बाहेर पडले तर माझं आयुष्य त्या घरामध्ये गेलेलं आहे, माझ्या अनेक आठवणी त्या घरामध्ये आहेत, म्हणून मला बाहेरच पडायचं नाही. ही आता मानसिकता शेवटी आपण बदलली पाहिजे. जीव महत्त्वाचा आहे हे आम्ही त्यांना पटवून दिलं पाहिजे. तर नैसर्गिक आपत्तीचा जर आपण आवाका बघितला आपल्या कोकणातला, तर ही नैसर्गिक आपत्ती काय सांगून येत नाही. आता आपण मगाशी म्हटलं की लँडस्लाईड ज्या ठिकाणी होणार आहे त्या जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत. आपण म्हणतो की कशेडी घाटामध्ये दरड कोसळलेली आहे, पण ज्या ठिकाणी ही दरड कोसळली किंवा डोंगर शिफ्ट झाला हे कोणी सांगू शकत नव्हतं की हा डोंगर रस्त्यावर येईल. त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्ती आहे ना. कुठची लँडस्लाईड, आणि आपल्याकडे डोंगराळ भाग आहे ज्या ठिकाणी आता शेलारवाडीमध्ये ते प्रवण क्षेत्र आहे हे माहिती असूनसुद्धा लोक बाहेर येत नाहीत. त्याच्यामुळे तुमची आमची जबाबदारी आहे की याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती तयार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातनं त्यांना सुरक्षित करणं गरजेचं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचणं तसेच दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत
यांनी आज कशेडी घाटाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी महामार्गावर सुरू असलेल्या दुरुस्ती आणि सुरक्षेच्या कामाचा आढावा घेत संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये झालेल्या भूस्खलनानंतर ग्रामस्थ, एनडीआरएफ, रत्नागिरी पोलीस आणि प्रशासनाने रात्रभर बचाव आणि शोध मोहीम राबवली. प्रतिकूल हवामानातही अथक प्रयत्नानंतर बेपत्ता असलेले सतीश शेलार वय वर्ष 30 आणि शांताराम शेलार वय वर्ष 84 यांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. जखमी कल्पना शेलार यांना यापूर्वी सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून एनडीआरएफची शोध मोहीम पूर्ण झाली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.